या व्हिडिओमध्ये आपण 10वी बोर्डच्या परीक्षेमध्ये न्यूज रायटिंग जो क्वेश्चन येतो तो पाहणार आहोत कसा लिहायचा आहे. तर इथे खाली क्वेश्चन दिला आहे, राईट अ न्यूज रिपोर्ट ऑन फॉलोइंग हेडलाईन असा क्वेश्चन येतो. एक हेडलाईन येते आणि त्याच्यावर तुम्हाला हेडलाईन वाचून त्याचा अर्थ समजून घेऊन न्यूज लिहायची असते. तर हेडलाईन काय बघा, न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल्स म्हणजे अपोस्ट्रॉफी एस म्हणजे न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूलचा सायन्स फेअर म्हणजे काय की विज्ञान प्रदर्शन. अ बिग सक्सेस, तर खूप सक्सेसफुल राहिलं म्हणजे न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये विज्ञानाचं प्रदर्शन होतं आणि ते खूप सक्सेसफुल राहिलं अशी बातमी या हेडलाईनवर तुम्हाला लिहायची आहे. तर पहिल्यांदा तर तुम्ही हेडलाईन लिहून घेणार. त्याच्यानंतर असते डेटलाईन, याला डेटलाईन म्हणतात. तर डेटलाईनमध्ये गावाचं नाव लिहायचं, डेट टाकायची आणि वर्ष टाकायचं, असं अर्धापूर मे 2, 2024. आणि या हेडलाईनहून तुम्हाला जेवढं समजलं त्याच्यावर तुम्हाला न्यूज लिहायची आहे. आता तुम्हाला समजलं आहे की याच्यामध्ये न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल्स शाळेमध्ये एक विज्ञानचं प्रदर्शन आयोजित केलेलं होतं. तर आता तुम्हाला सगळं बाकीचा विचार तुम्हालाच करून तुम्हाला लिहायचा असते की काय विज्ञान प्रदर्शनमध्ये काय काय केलं असेल विद्यार्थ्यांनी, तर लोक बघायला आले असणार आणि या प्रकारचं तुम्हाला लिहायचं आहे. तर बघूत काय काय लिहिलं आहे. मी सांगतो तुम्हाला. अर्धापूर्स न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल मार्क्ड वर्ल्ड सायन्स डे विथ अ ग्रँड सायन्स एक्झिबिशन. इथपर्यंत बघा आधी. अर्धापूर्स म्हणजे अर्धापूरचे, न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल म्हणजे नवीन शाळेचं नाव आहे, मार्क म्हणजे त्यांनी साजरा केला. इथं मार्क म्हणजे काय केला, साजरा केला काय, वर्ल्ड सायन्स डे म्हणजे काय, जागतिक विज्ञान दिन. विथ अ ग्रँड म्हणजे खूप मोठं, सायन्स एक्झिबिशन. तर जागतिक विज्ञान दिनाच्या निमित्ताने न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूलनं खूप मोठं सायन्स एक्झिबिशन आयोजित केलं होतं. पुढे बघा, ते वाक्य अजून संपलं नाही. ते काय म्हणते पुढे, दॅट टर्न हेड्स विथ इट्स इनोव्हेटिव्ह डिस्प्लेज. टर्न हेड्स म्हणजे काय की टर्न हेड्सचा इथं अर्थ आहे की खूप लोक बघायला आले. टर्न हेड्स म्हणजे तिथं खूप लोक बघायला आले, त्यामुळं त्याला म्हणतात टर्न हेड्स, किंवा खूप फेमस झालं तर त्याला म्हणतात टर्न हेड्स. तर दॅट टर्न हेड्स एवढं हे फ्रेज आहे. विथ इट्स इनोव्हेटिव्ह डिस्प्ले. इनोव्हेटिव्ह म्हणजे खूप नवीन जे प्रकारे इनोव्हेशन झालं, लोकांची सृजनशीलता, विद्यार्थ्यांची नवीन नवीन प्रकारचे प्रयोग जे काढले, त्यामुळे खूप ते फेमस झालं आणि खूप लोक पाहण्यासाठी आले. द 10th ग्रेडर्स म्हणजे 10वीचे विद्यार्थी प्रेझेंटेड प्रोजेक्ट्स. 10th ग्रेडर्स म्हणजे 10वीचे विद्यार्थी प्रेझेंट म्हणजे दर्शवले त्यांनी, प्रोजेक्ट्स दॅट ड्वेल्ड इन टू द मिस्ट्रीज ऑफ द कॉस्मॉस. आता ड्वेल म्हणजे काय असते, ड्वेल म्हणजे डोकावून पाहणे, म्हणजे तपासणी करणे, की जे मिस्ट्रीज म्हणजे काय, रहस्य. कॉस्मॉस म्हणजे काय की हे विश्व. तर विश्वाचे वेगवेगळे रहस्य सांगणारे त्यांनी प्रयोग करून दाखवले. डेमॉन्स्ट्रेटेड केमिकल रिॲक्शन्स. त्यांनी अजून काय केलं, डेमॉन्स्ट्रेट करणे म्हणजे करून दाखवणे, प्रात्यक्षिक करून दाखवणे. केमिकल रिॲक्शन्स म्हणजे काय की रासायनिक अभिक्रिया करून दाखवल्या. विथ व्हायब्रंट कलर्स, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या रंगाचे रसायनं होते म्हणजे केमिकल होते. तर वेगवेगळ्या कलरच्या त्यांनी रासायनिक अभिक्रिया करून दाखवल्या. आणि एक्सप्लोर्ड द प्रिन्सिपल्स ऑफ फिजिक्स. एक्सप्लोर्ड म्हणजे त्याच्यात त्यांनी प्रिन्सिपल ऑफ फिजिक्स म्हणजे काय की फिजिक्सचे वेगवेगळे जे नियम असतात, जे लॉज असतात, ते त्यांनी वेगवेगळ्या प्रयोगाद्वारे एक्सप्लोअर केले, म्हणजे लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला प्रोजेक्ट्समध्ये. थ्रू इंटरॅक्टिव्ह मॉडेल्स. तर हे सगळ्या गोष्टी त्यांनी काय केले, इंटरॅक्टिव्ह मॉडेल्स बनवले यांचे, म्हणजे कॉस्मॉसचे मॉडेल बनवले, किंवा केमिस्ट्रीचे जे हे आहेत रिॲक्शन त्याचे मॉडेल बनवले, की रिॲक्शन करून दाखवल्या, किंवा फिजिक्सचे काही जे लॉज असतात ते एक्सप्लेन करणारे मॉडेल बनवले, सायन्समधले प्रोजेक्ट बनवले. तर हे पहिला पॅसेज आपण सायन्स फेअरमध्ये कोणते कोणते लागले होते ते त्यांच्याबद्दल सांगितलं, विद्यार्थ्यांनी कोणते कोणते प्रयोग केले. आता आपल्याला एक स्पेसिफिक सांगायचं आहे. वन ऑफ द हायलाईट्स म्हणजे सगळ्यात मेन जे होतं त्याच्यातला प्रयोग, वॉज अ प्रोजेक्ट ऑन अल्टरनेटिव्ह एनर्जी सोर्स. तर त्यांच्या प्रयोगापैकी एक महत्त्वाचा प्रयोग कोणता होता, वन ऑफ द हायलाईट म्हणजे एखादा मेन प्रयोग ज्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष गेलं.
वॉज प्रोजेक्ट ऑन अल्टरनेटिव्ह एनर्जी सोर्सेस. अल्टरनेटिव्ह एनर्जी सोर्सेस म्हणजे काय की ऊर्जाचे स्रोत. सध्या ऊर्जा आपण कशाची वापरतो, पेट्रोल डिझेल यांची वापरतो, कोळसा, हे पारंपरिक ऊर्जा स्रोत म्हणतात. आता अल्टरनेटिव्ह ऊर्जा स्रोत म्हणजे काय असतात ते बघा पुढे सांगितलेलं आहे. वेअर अल्टरनेटिव्ह ऊर्जा स्रोतमध्ये त्यांनी काय सांगितलं, वेअर स्टुडंट्स डेमॉन्स्ट्रेटेड, विद्यार्थ्यांनी काय दर्शवलं, हाऊ सोलार अँड विंड पॉवर कुड बी हार्नेस्ड. हार्नेस म्हणजे काय, प्राप्त करणे. तर आपण सूर्यापासून आणि वाऱ्यापासून कशी ऊर्जा प्राप्त करू शकतो त्याच्या प्रयोगामध्ये दाखवलं. इन न्यू वेज, न्यू वेज म्हणजे नवीन प्रकारे आपण सूर्यापासून आणि वाऱ्यापासून कशी ऊर्जा प्राप्त करू शकतो, त्यांनाच अल्टरनेट एनर्जी सोर्सेस म्हणतात. हे सन आणि विंड जे असतात त्यांना. अनदर ग्रुप, दुसऱ्या एका ग्रुपनं काय केलं, प्रेझेंटेड अ फॅसिनेटिंग, फॅसिनेटिंग म्हणजे काय की आकर्षक, फॅसिनेटिंग मॉडेल ऑफ द ह्युमन ब्रेन, माणसाच्या ब्रेनचं एक मॉडेल बनवलं त्यांनी. आणि एक्सप्लेनिंग, आणि त्यांनी काय समजावून सांगितलं, एक्सप्लेन म्हणजे समजावून सांगितलं, हाऊ न्यूरॉन्स वर्क टुगेदर. न्यूरॉन्स म्हणजे काय की मेंदूमधल्या तुमच्या चेतापेशी त्या कशा वर्क करतात, टुगेदर म्हणजे मिळून कशा काम करतात, टू क्रिएट थॉट, तुमच्या मनामध्ये विचार तयार करण्यासाठी, अँड मेमरीज, आणि तुमच्या आठवणी तयार करण्यासाठी न्यूरॉन्स कसं काम करतात ते सांगायसाठी त्यांनी एक प्रोजेक्ट तयार केला होता. एक विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये समजावून सांगायचा प्रयत्न केला आहे. पुढे बघा, द फेअर, फेअर म्हणजे तुमचं विज्ञान प्रदर्शन. अट्रॅक्टेड म्हणजे आकर्षित केले फेअरनं मेनी विजिटर्स, त्यांनी खूप यामुळे एवढ्या प्रयोग होते त्यामुळे खूप विजिटर्स म्हणजे खूप दर्शक यायला लागले बघायला. हू वेअर ऑल अमेज्ड, हू वेअर म्हणजे जे दर्शक आलेले होते ते सगळे अमेज झाले म्हणजे आश्चर्यचकित झाले. बाय द स्टुडंट्स, स्टुडंट्स म्हणजे विद्यार्थ्याच्या, अंडरस्टँडिंग अँड क्रिएटिव्हिटीनं, तर विद्यार्थ्याच्या समजूतदारपणाने, आणि क्रिएटिव्हिटी म्हणजे काय की त्यांच्या सृजनशीलतेने, की किती नवीन नवीन प्रकारचे प्रयोग विद्यार्थ्यांनी बनवून दाखवले. तर लोक सगळेजण जे आलेले होते पाहण्यासाठी ते आश्चर्यचकित झाले. द स्कूल्स प्रिन्सिपल, शाळेचे जे प्रिन्सिपल होते, प्रेज म्हणजे काय केलं, विद्यार्थ्याची प्रशंसा केली, तारीफ केली. द स्टुडंट्स, विद्यार्थ्यांची तारीफ केली त्यांनी. फॉर देअर हार्ड वर्क, विद्यार्थ्यांनी खूप मेहनत केली ती, तर मेहनतीसाठी तारीफ केली. अँड फॉर मेकिंग कॉम्प्लेक्स सायन्स टॉपिक्स, कॉम्प्लेक्स म्हणजे जटिल म्हणजे अवघड, सायन्समधले अवघड टॉपिक्स असेसेबल टू द एव्हरीवन. असेसेबल म्हणजे प्रत्येकाला समजून सांगितले. एवढे अवघड विज्ञानामधले जे टॉपिक होते, जे विषय होते विज्ञानामधले, जे सहजासहजी समजत नाहीत ते सहजासहजी सगळ्यांना समजून सांगायचा प्रयत्न केला. आणि एवढ्या मेहनतीसाठी शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांची काय केली, प्रशंसा केली. द सक्सेस ऑफ द सायन्स फेअर, तर हे पूर्ण सायन्स फेअर काय झालं, सक्सेसफुल झालं, खूप यशस्वी झालं. ॲट न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल, न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूलचं जे सायन्स फेअर होतं ते खूप सक्सेसफुल झालं. वॉज अ क्लिअर इंडिकेशन, तर हे काय होतं, एकदम क्लिअर इंडिकेशन होतं. हे काय दर्शवते, इंडिकेशन म्हणजे दर्शवते, काय दर्शवते, स्टुडंट्स पॅशन फॉर सायन्स, विद्यार्थ्यांचं पॅशन म्हणजे आवड, सायन्ससाठी असणारी आवड दर्शवते. अँड दिअर टॅलेंट, आणि टॅलेंट म्हणजे त्यांची प्रतिभा, फॉर ब्रिंगिंग इट टू द लाईफ. ब्रिंगिंग इट टू द लाईफचा अर्थ असते की अस्तित्वात आणणे. जे सायन्स नुसतं पुस्तकात वगैरे वाचून त्यांनी समजून घेतलं होतं ते त्यांनी अस्तित्वात वेगवेगळ्या प्रयोगाद्वारे ते प्रात्यक्षिक करून दाखवले, त्याला म्हणतात ब्रिंगिंग इट टू लाईफ. तर विद्यार्थ्यांचं टॅलेंट पण आहे की जे वाचलं त्यांनी ते प्रत्यक्षात करून दाखवलं. इट वॉज अ डे फिल्ड विथ लर्निंग, तर पूर्ण दिवस कसा गेला, लोकांनी नवीन नवीन गोष्टी शिकण्यात गेला, लर्निंगमध्ये गेला. इन्स्पिरेशन, आणि विद्यार्थ्यांची मेहनत आणि आवड बघून लोक पण इन्स्पायर झाले. अँड सेलिब्रेशन ऑफ द वंडर्स ऑफ सायन्स, आणि पूर्ण दिवस कशाचा होता, तर सेलिब्रेशन होतं सायन्सच्या आश्चर्यांचं, की सायन्स आपल्याला किती आश्चर्यचकित करते, नवीन नवीन गोष्टी आपल्याला शिकायला भेटतात, त्याचा दिवस होता तो.